दीदीचा अवतार बघ इकडं बघा दीदी तुमच्याच नावाचं पण हॅलो गाईज, कशा आहात? होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. लग्नाचे तर व्हिडिओ पडलेच, त्याच्यानंतर भरपूर सारे कमेंट आणि भरपूर जणांनी आम्हाला विचारलं की जेजुरीचा व्हिडिओ नाही टाकणार का. तर हा आपला जेजुरीचा सुद्धा व्हिडिओ आला आणि खूप सारी मस्ती मजा आणि आम्ही खूप सारा भांडारा उधळला आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय व्हिडिओ. आणि तुम्हाला अजून पण नवीन नवीन व्हिडिओ ब्लॉग पाहायला भेटणार आहेत. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की तुम्हाला आपले व्हिडिओ आल्यानंतर अपडेट करतील. तर चला पाहूया व्हिडिओ. तर आज आपण आलो आहोत जेजुरीला. यशचं लग्न झालं, त्याच्यानंतर आम्ही यशला घेऊन जेजुरीला आलो आहे आणि त्याचं शूट पण करायचं होतं, उभं शूट, आणि आम्ही व्लॉग पण शूट करणार होतो. तर हे आमच्यासोबत जे आलेत ते मोन्या भाऊ, आमचे आयुर्वेदचे पुजारी असतात. मग इथनं आम्ही सगळं भंडारा वगैरे जे काही लागतं ते सगळं घेतलं साहित्य, आणि आम्हाला एक पोतं भांडारा उधळायचं होतं, त्याच्यासाठी पण आम्ही एक पोतं भांडारा घेतला होता. आणि आता खूप सारा मस्ती आणि मजा येणार आहे, कारण की सगळे भांडारांनी पिवळे होणार आहे. तर पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय. तर नंदीच्या तर पाया पडून सगळ्यांच्या झाल्या होत्या. तर आता इथून पुढं आम्ही वरती जाणार होतो. हे माझे सासू सासरे, ते खूप दिवसानंतर माझ्यासोबत जेजुरीला आले. जास्त घे नाही तर मी येस अगं मी सॉरी पण तुला पप्पा नाही दिसले. किती कोणाला कोणत्या? त्याला सांग ना मग, अकाउंट घ्यायच्या होत्या. बोल त्याला. हां, तर थोडंसं गड चढल्यानंतर असे आपले चाहते लोक आपल्याला भेटतात. म्हणजे हर वेळेस आम्ही जेवढ्या वेळेस बी जेजुरीला गेलो तेवढ्यावेळेस आम्हाला कोण ना कोणतरी भेटतं आणि आमच्यासोबत फोटो काढताना आमच्यासोबत आम्हाला चांगलं सांगतं. तर हे भंडाऱ्याचं पोतं होतं, माझं नवस होतं देवाला. त्या नवसासाठी हे मी बोललेलं, हे भंडाऱ्याचं पोतं आज आम्ही वरती घेऊन जाणार आहे आणि हा पूर्ण भंडारा आज आम्ही उधळणार आहे. म्हणा भाऊ, जय मल्हार. काय चाललंय बाकी? निवांत. भाऊला तुम्ही ओळखत असाल, हर टायमी आमच्यासोबत असतात. या टायमाला तुझा भाऊ आहेत. वातावरण भारी झालंय ना, पाऊस चाललाय. चला. भाऊंचा विचार चाललाय किती पायऱ्या घेऊ. आता 11 घेतल्यात. हा, अकाउंट घेऊ ना आता. हा बरोबर बोलला खरं. आता 11 घेतल्यात, आता पुढं आई अकाउंट घेणार म्हणतोय. आवणार कुठे गेले? दमली काय मग? दमलं वय नाही ना, तिला उचलून घ्यायला लावायचं तुला. तर फायनली आम्ही गडावरती पोचलो आणि तिथून आमचं स्टार्टिंग झालं की आता कसं करायचं. आतमध्ये तर मोन्या भाऊ होते आम्हाला दर्शन करून देणारे, त्याच्यामुळे आम्हाला तिथलं टेन्शन नव्हतं. आतलं पण दर्शन तुम्हाला पण करायला भेटेल, हे बघू शकता.
कंटिन्यू शूट करतात ते त्यांचं शूटच चालू आहे. तर जेव्हा पण आपण भंडारा ते लावतो तर आपला एक वेगळाच लुक होतो आणि खूप छान लुक तयार होतो. जा 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 ब्लॉग काढते मी. मला आणून आरुष मला अरे राहिली बारकी बारकी राहिली बारकी दीदीचा अवतार बघ. इकडं बघा तिथे तुमच्याच नावाचं पण घ्या बरं काढा. उधळा देते पिवळं पिवळं झालंय सगळं. चौकीचा कलर भारी दिसतात. तर या भंडाऱ्यात भरून तर मन एवढं सुप्त झालं, कारण की या भंडाऱ्याची ताकद आम्हाला माहिती आहे की ताकद काय करू शकते. आणि आम्ही खूप सारा भंडारा उधळला आणि खूप सारा घेऊन यायला पाहिजे. थोडं आपल्याला ठेवा द्यावा लागेल. कसला अवतार झाला आपले. तर वरती सगळे दर्शन वगैरे करून आमचं झालं, फोटोशूट झाले, भंडारा उधळून झाला. तर आम्ही खाली भानुबाईच्या मंदिरात आलो आणि तिथं पाया पडलो. तर हे भानुबाईचं मंदिर आहे खाली गाड्यावरती. तुम्ही सुद्धा आल्यानंतर नक्कीच इथे येत जावा. दर्शन वगैरे सगळं झालं आणि सगळं मोस्टली म्हणजे सगळं तर झालंच होतं. आणि आमच्या सगळ्यांच्या फोनमधल्या चार्जिंग थोडे कमी झाले होते, त्याच्यामुळे पुढचं शूट घेतलं नाही. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.